ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी क्रमांक 75। तैसा समस्त या भजना मी साक्षी भूतोपय अर्जुना येथा प्रतिफळे भावना आपुलाली। त्याचप्रमाणे हे अर्जुना मी सर्व उपासकांच्या साक्षी आहे। येथे प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे ज्याला त्याला फळांची प्राप्ती होत असते। आता याच परिजान चारी आहे ती हे वर्ण सुजिले म्या गुण कर्म विभागे। आता याप्रमाणे तू जाण की हे 4 वर्ण आहेत, हे गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत। ते प्रकृतीचे निधारे गुणाचे अभिचारे कर्म तदनुसारे विवाचे। त्या 4ही वर्णाच्या कर्मांची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणाच्या तारतम्याने योजना केली आहे। येथ एकची हे धनुष्य पाणी परी झाले याच हुवर्णी ऐसी गुण कर्म कडसनी केली पाहजे। अर्जुना हे सर्व लोक वस्तुत एकच असून गुण आणि कर्म त्यांच्या योगाने 4 वर्णाची व्यवस्था सहजच झाली आहे। म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद समजा मी करता नव्हे सर्वथा याची लागे। म्हणून हे अर्जुना एक वर्णभेदाची अवस्था अशा प्रकारची असल्यामुळे मी त्यांचा करता मुळीच नाही। हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले सेने जाणितले तो सुटला गा। हे सर्व व्यवस्थापना माझ्यापासून झाले आहे, परंतु मी केलेले नाही हे तत्वज्ञ जो जाणतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो। मागील मुमुक्षु जे होते तीही ऐसिया जाणून माते कर्म केली समजते धनुर्धरा। हे अर्जुना पूर्वीच्या काळी जे मुमुक्षु होते त्यांनी ते अकर्ता आहे हे जाणले आणि त्यानुसार सर्व कर्मे केली। परी ते बीज जैसी दाखले नुगावतींची पेरिली तैसी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू। ज्याप्रमाणे भाजलेली बी पेरली जाता असता मुळीच उगवत नाही, त्याचप्रमाणे त्यांची निष्काम कर्मे त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगी पडले नाहीत। येथानी कैये अर्जुना हे कर्म वचना आपुले चाडे सज्ञाना योगुन हे। अर्जुना आणखीन एक गोष्ट अशी आहे की कर्माचा विचार विद्वान मनुष्य देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणे योग्य नाही। कर्म मनी पेते कवन अथवा कर्म तया लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंपोनी ठेले। कर्म ज्याला म्हणतात ते कोणते अथवा अकर्माचे लक्षण काय असा विचार करीत असताना विद्वान लोक देखील भ्रमामध्ये गुंतून गेले। जैसे काकुडे नाने खऱ्याचनी सारखेपणे डोळ्याचनी देखणे संशयी झाली। ज्याप्रमाणे खोटे नाणे हे खऱ्या नाण्यासारखे भासत असल्यामुळे संशय निर्माण होतो। वस्तू डोळ्याला होणारे ज्ञान प्रत्यक्ष यथार्थ असते तरी पण ते संशय निर्माणच करते। तैसे निष्कर्यचे निभ्रामे गिवसी जाता ती कर्मे जे सुजी सृष्टी करू सकती।
त्याप्रमाणे भक्त फक्त मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असल्याने महापुरुष देखील आम्ही कर्मातीत झालो आहोत अशा भ्रमाने युक्त होऊन बरोबर कर्माच्या पाषाणामध्ये सापडले जातात. वाचुनी मुखाची गोठी कायासी येत मोहले का क्रांतीदर्शी म्हणून आता त्याची पर्यायसी सांगेने तुझा कर्मा अकर्माविषयी क्रांतदर्शी मोठे मोठे विद्वान देखील मोह पावले आहेत. तर मग हे मुळाचेच अज्ञानी आहेत त्यांची काय कथा म्हणून मी तुला आता तोच विषय सांगतो तरी याचे तू श्रवण कर. तरी कर्म मनीची स्वभावे जेने विश्वकारू संभवे ते संयमाधी जाणावे लागे येथा. ज्यांच्या योगाने विश्वाचा आकार निर्माण होतो त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी याचेच प्रारंभी यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. मग वर्माश्रमाची उचिता जे विशेष कर्म विहिता तेही ओळखावे निश्चिता उपयोगेसी. मग वर्म व आश्रम यांना जे कर्म विशेष म्हणून सांगितलेले आहे ते देखील उपयुक्ततेसह निश्चितपणे जाणून घ्यावे. पाठी जे निश्चित मनिपे तेही बुजावे स्वरूपे तेची लेणी काही न गुंफे आपेसेची. नंतर त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. त्याचे यथार्थ स्वरूप जाणून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणून घेतले म्हणजे माणूस कर्माने बद्ध होत नाही. हे रवी जगते कर्माधीन ऐसियाची प्राप्ती गहन परी हे असो ऐकेची ऐके चिन्ह प्राप्तीचे. एरवी हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे असा कर्माचा विस्तार दुर्भेद आहे. पण हे असू दे आता ब्रह्मज्ञानी पुरुषांची लक्षणे सांगतो ती आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्क्रियता कर्म संगे निराशा फळाची. सर्व कर्म करीत असताना आपले कर्म करीत नाही तो जाणतो आणि कर्माच्या फलाची अपेक्षाही धरत नाही. आणि कर्तव्य ते लागे जया दुसरे नाही जगी ऐसी निष्क्रियता तरी चांगी बोधली असे. आपल्या खेरीज कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नाही अशा प्रकारच्या निष्क्रियतेचा खरा बोध ज्याला झालेला असतो. तरी क्रिया कलावू अवघा चार तुझसे बरवा तरी तो हे चिन्ह जाणवा ज्ञानी येगा. तरी तो उत्कृष्टपणे कर्माचे आचरण करीत असताना दिसतो तोच या लक्षणाने ज्ञानी आहे असे जाणावे. तैसाया जळापाशी उभा ठाके तो जरी आपणे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसे एखादा मनुष्य जलाशयाजवळ उभा राहिलेला असतो तेव्हा तो स्वतःचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहतो तरी पण मी त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे असं तो निश्चितपणे जाणतो. अथवा नावे हन तोरी गे तो धडीचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे तो पावे लागे तव रुख मने अचळ. अथवा नावेत बसून मनुष्य जात असतो त्यावेळी त्या नदीच्या तीरावरील झाडे जलद गतीने चाललेली आहेत असे दिसते पण खरी वस्तुस्थिती तो ज्या वेळी पाहतो त्यावेळी झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. तैसे सर्व कर्मी असने ते पुढे मानुनी वायाने मग आपण या तो जाणे निश्चर जैसा.
त्याप्रमाणे आपले सर्व कर्म असणे हे निश्चितच मिथ्या आहे, असे यातून आपल्या मुळाचे स्वरूप कर्मातीत आहे असे तो जाणत असतो. आणि उदास्ताचे निप्रणामे तैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्क्रियत्व जाणे कर्मीची असता. सूर्याचा उदय होतो आणि अस्त होतो, त्यामुळे तो फिरत असतो असे भासते, परंतु वास्तविक तो स्थिर असतो, फिरत नाही. त्याप्रमाणे कर्म करत असताना ते कर्म आपण करीत आहोत असे जो जाणतो ते आपले निष्क्रिय जाणतो. तो मनुष्य सारिका तरी आवडे, परी मनुष्यत्वता न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तो वरून मनुष्यासारखा दिसतो, परंतु आतून परब्रह्माशी एकरूप झालेला असतो. त्याचप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य पाण्यात बुडत नाही. ते न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने चर्मचक्षुने विश्व पाहिले नसले तरी दिव्य चक्षुंचे हे सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्म केल्याप्रमाणे आहे आणि भोग वस्तूंचा उपभोग न घेता सुद्धा त्याने भोगल्याप्रमाणेच आहे. एकेकी ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो एके ठिकाणी बसला तरी आतून सर्वत्र संचार करीत असतो. त्याचबद्दल आणखीन काय सांगावे, तो संपूर्ण विश्व चैतन्याशी एकरूप झालेला असतो. जया पुरुषेच्या ठाई कर्माचा तरी भेदू नाही, परिफळापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषांच्या मनामध्ये कर्म करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचा खेद नसतो, अतिशय तत्परेने तो कर्म करीत असतो, परंतु त्यांच्या मनामध्ये फळाची इच्छा थोडी देखील निर्माण होत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा धरिले सिद्ध नेहीन, येणे संकल्पे ही जयाचे मना विटाळेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस नेईन या संकल्पपणे देखील त्यांनी मन विटाळते जात नाही. ज्ञानिग्रीचे मुखे जेने जाणिले कर्म शेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहे, तो मनुष्य वेशामध्ये असला तरी तो ब्रह्मस्वरूप आहे ते तू जाण. जो शरीरी उदासू फळ भोगू निराशू, नित्यता उल्फासू होईन से. त्यांच्या मनात आपल्या शरीराबद्दल कोणत्याही प्रकारची अहंकार नसतो. फळाच्या प्राप्तीविषयी तो निरीच्छ असतो आणि सतत चित्त अनंत रूप होऊन राहिलेला असतो. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधेची आगोवरा, पुरी न मनेची धनुर्धरा आरोगिता. अर्जुना, हे संतोषाच्या गाभाऱ्यात बसून ब्रह्मरसांचे भोजन करीत असताना पुरे असे कधीच म्हणत नाहीत. ऐसी अधिकाधिक आवडी घेता महासुखाची गोडी, सांडूनी आशा कुरोडी अहम भावेसी. तो अहंकाराला सुद्धा आशेची ओवाळणी करतो आणि ब्रह्मानंदाची गोडी अधिक प्रमाणात चाखत असतो. म्हणून अवसरे जे जे पावे, तरी तऱ्हेची तो सुखावे, आपुले आणि पराये दोन्ही नाही. म्हणून ज्या वेळेस जे जे काही प्राप्त होईल त्याचं तो सुख मानत असतो. त्यांच्या मनात हा परका व आपला अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नसतो.
तो दिठी जे पाहे ते आपण चिवून जाये ऐके तो आहे तोची झाला तो डोळ्यांनी जे जे पाहतो तो दृश्य आपण स्वतः होऊन जातो आणि कानांनी जे जे ऐकतो ते शब्द तोच झालेला असतो चरणी हन चाले मुख जे जे बोले से चेष्ट जात ते तुले आपण चिजो तो पायाने चालत असतो तोंडाने बोलत असतो आणि शरीराने जे जे कर्म करत असतो ते सर्व आपणच बनतो हे अश्व विश्व पाही जयाची आपण वाचुनी नाही आता कवन हे कर्म काही बाधित याते संपूर्ण विश्व ज्याला आपल्या स्वरूपापासून वेगळे दिसत नाही त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार आहे हा मत्सर जेथे उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निष्कर्य काही म्हणीजे बोलवरी मी आणि विश्व वेगळे मानले तर द्वैत निर्माण होत असते आणि मत्सर प्रगट झाला त्याच्या हृदयात वेदच नाही तो पुरुष मत्सराने आहे असो शब्दाने बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे काय म्हणून सर्व परिमुक्तो तो सत्कर्म कर्म रहितो सगुण परिगुणातीतो येत भ्रांती नाही तो ब्रह्माचा कर्म करीत असला तरी आतून कर्मरहित असतो तो देहाने सगुण असला तरी ब्रह्मरूपाने गुणातीत असतो अशा प्रकारे जो पूर्णत्व मुक्त असतो यात शंका नाही तो देह संगे तरी असे तरी चैतन्य सारी खादिसे पाता परब्रह्माची कसे चोखाळू भला तो देहधारी असला तरी चैतन्य रूप दिसतो परब्रह्माच्या कसोटीला त्याला जाणून घेतले तरी तो अगदी शुद्ध दिसतो ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करिया यज्ञादिके तरी ती लया जाती निशेखे तयाच्या चठाई असे असूनही ज्याने एक कौतुकाने कर्म केली तरी पण ती कर्मे त्यांच्या स्वरूपामध्ये लीन होऊन जातात अकाळी ब्रह्मे जैसे उर्मी विना आकाशी हारपती आपेसी उदयली सासी आकाशात कसलीही आलेले मेघवृष्टी केल्या वाचून आपोआप जसे विरून जातात तैसी विविधाने विहिते जरी आचारे तो समजते तरी ती एक भावे काते पावतीची गा त्याप्रमाणे जो शास्त्र शुद्ध कर्मे कथा विधी करीत असला तरी त्यांच्या हृदयातील ऐक्य भावामुळे तो कर्म एकलाच पावत असतो जे हवन मी होता काय यज्ञिका भोगता ऐसी बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून ही हवन क्रिया आहे मी हवन करणार आहे तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोक्ता आहे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी नसतो जे इष्ट यज्ञ यज्ञावे हे हवी मरत्राही आभगे तो देखत से विनाश भावे आत्मबुद्धी जे जो इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होम द्रव्य व मंत्र इत्यादी सर्व ब्रह्मरूप आहेत असे जो समजतो म्हणून या ब्रह्मतेची कर्मा ऐसे बोधाले तया समा तया कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धारा म्हणून ब्रह्म तेच कर्म अशी समदबुद्धी ज्यांच्या अंतःकरणात स्थिर झाली त्याने कर्म केले तरी ते निष्क्रिय होय
आता विवेक कुमारत्व मुकले, जया विरक्तीचे प्राणिग्रहण झाले. मग उपासनजी आणिले उग्रग्रीचे, ज्यांचे विवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूप तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले, त्यांचे वीरक्ती रूपी वधूशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरू केली. जे यजनशिला हरणीची, जी विधा हरविली मनेशी, गुरुवाक्य उताशी हवन केले. ते रात्रींदिवस ज्ञान यज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरुबोध रूपी अग्नीत मनासह अज्ञानाने हवन केले आहे. ती योगाग्रीची जिजे, तो देव यज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामीजे बंडू कुमारा. अशा प्रकारे योगरूप अग्नीमध्ये जे हवन करतात त्याला देवयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, ज्या योग यज्ञाचे आत्मसुख प्राप्त होते. देवास्तव देहाचे पाळना, ऐसा निश्चय परिपूर्ण, जो चित्तीना देह भरणा, तो महायोगी जाना. देहाचे पालन जो प्रारब्धाप्रमाणे होत असते, अशा ज्यांचा दृढ निश्चय असतो, तो देहाच्या पोषणाकरता मनाची चिंता करत नाही, तो देवयोगाने महायोगी आहे असे तू जाण. आता अवधारी सांगेना, जे ब्रह्माग्री सागरी गात, याचे यज्ञ जी यज्ञ देखा उपासी जय. आता ब्रह्मयोगीचे अग्निहोत्री स्वकर्माचे ईश्वराची आराधना करतात, तो यज्ञातलाच यज्ञाला पाहतात. एक संयम अग्निहोत्री, ते युक्ती त्रयाच्या मंत्री, यजन करीते पवित्री इंद्रिय द्रावी. धारण ध्यान समाधी रूप संयम हे अग्निहोत्र यांचे आचरण करतो. प्रत्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्राच्या द्वारे इंद्रिय रूपी पवित्र अशा द्रव्याला यज्ञ करतात. एका वैराग्य रवी वाळे, तव संयम ती बिहार केले, तेथे अपावृत्त झाले इंद्रिया नळा. दुसरे प्रत्येक वैराग्य रूपी सूर्यराज उदय पावल्याबरोबर संयम रूपी कुंडाची रचना करतात. मग त्या कुंडामध्ये इंद्रिय रूप अग्नी प्रगट होतो. तीही विरक्तीची ज्वाला घेतली, तव विकारांची इंधने पलिवाली, तिथ आशा धुमी सांडिली 5ही कुंडे. त्या इंद्रिय अग्नीच्या विरक्तीच्या ज्वाळा जेव्हा वाढतात, त्यावेळी कामक्रोधाची लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रिय अग्नीच्या 5 कुंडातील अशा रूपी धूर निघून गेलेला असतो. मग वाक्य विधीची आणि रवडी, विषय वाहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्रीच्या. मग वेदांत सांगितल्याच्या विविधींच्या पद्धतीने इंद्रिय स्वरूप अग्नी असलेल्या कुंडात विषय रूपी आहुती देऊन तो यज्ञ करत असतात. एकिया परिपार्था दोषु जाळिले सर्वथा, आणि याची हृदय निमंथा विवेकू केला. हे अर्जुना, अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत, परंतु दुसरे कोणी हृदयाची अरण्य करून विवेकाचा मंथ करतात. तो उपशमे निहटिला, धैर्य भारे दाटिला, गुरुवाक्य काढिला बळकटपणे. तो धैर्य रूपी भाराने दाबून शांती रूप रजुंगे घुसळून गुरुवाक्य रूपी मंत्राने त्यांनी मंथन करतात.
ऐसे समरसे मंथन केले तेथ जड करी का झाले जेव जीवन झाले ज्ञानाग्रीचे समरसेने मंथन केले असता त्यांचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्री प्रगट होते. पहिला रिद्धी सिद्धी संभ्रम तोनी व तोनी गेला धूम मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग. समरसतेने मंथन केले असता त्यांचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्री प्रगट होतो. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले ते मनी मी हळू वारले ऐकते होते. यम नियमाच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटत वन घालतात. तेने साधुकपणे ज्वाळा मग वासना तराची असमाधा स्नेहसी नानाविधा जाळिलिया. त्यांच्या आधारे ज्वाला प्रज्वलित होतात मग त्यामध्ये विविध प्रकारांच्या वासनारूपी समिधा मोहरूपी तुपासह जाळतात. ते तम स्वमंत्र दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. यज्ञ करणारा पुरुष मी ब्रह्मरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माची आहुती देतो. पाठी प्राणक्रियेची सुवेनिशी पूर्णी होती पडली आहुताशी तेथे अववृण समरशी सहजे झाले. प्राण्यांच्या श्वासादी क्रियारूपी श्रुत्रापात्रासह ज्ञानाग्नीचा पूर्णाहुती पडली असता सहजपणे निवृत्त असता समाधीच्या ऐक्यामध्ये तो यज्ञ करता पुरुषाने अवभूत स्नान झालेले असते. मग आत्मबोधाची सुख जे संयमग्रीचे उतशोष तोची पुढे शाणू देखा केतलातिही. संयम अग्नीमध्ये होम द्रव्याने हवन करून शिल्लक राहिलेले तो आत्मज्ञानाचे सुख तोच पुढे शास मग तो सेवन करतात. एक ऐसी आई यजनी मुक्ते ते झाले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तर्यनानी परिप्राप्त ते अशा प्रकारच्या यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरुषांच्या यज्ञ क्रिया जरी भिन्न भिन्न असल्या तरी पण त्या सर्वांचे प्राप्तत्व एकच आहे. एक द्रव्येनुमानिपते एकोपसामग्री आणि निपजविते एक योगा योगा तू आहाती जय सांगितले. त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात एकाला तपोयज्ञ म्हणतात आणि साष्टांग साधनाने साधलेल्या यज्ञाला योग यज्ञ म्हणतात. रामकृष्ण हरी.